बघा, आपण पाहत आहे व्हॅल्युएशन ऑफ शेअर. व्हॅल्युएशन ऑफ शेअरमध्ये आपण एक उदाहरण बघितलं. एक्झाम्पल, त्याला नंबर देऊ नका कारण नंबर आपल्या नोट्समध्ये येणार आहे. आपण काल एक उदाहरण शिकलो, आता दुसरं उदाहरण आपल्याला शिकायचं आहे. ठीक आहे. द बॅलन्स शीट ऑफ ममता कंपनी लिमिटेड is given below. The balance sheet of ममता कंपनी लिमिटेड इज गिवन बिलो. बॅलन्स शीट आपल्याला दिलेली आहे. बॅलन्स शीट असते किती कॉलमची? 4 कॉलमची. लायबिलिटीज अमाउंट, असेट्स अमाउंट. लायबिलिटीज अमाउंट, assets amount. इकडे लायबिलिटी साइडला आहे शेअर कॅपिटल. $50,000 shares at the rate ₹10 each. 50,000 शेअर्स 10 रुपयाने झाले 5 लाख. किती झाले? 5 लाख. त्याच्यानंतर रिझर्व फंड $2 लाख. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट $1,80,000. सन्ड्री क्रेडिटर्स $50,000. बिल्स पेएबल $20,000. बैंक लोन $1,50,000. असेट साइडला लँड अँड बिल्डिंग, फर्निचर, इक्विपमेंट्स, गुडविल, सन्ड्री डेटर्स, कैश इन हैंड, कैश एट बैंक, प्रिलिमिनरी एक्सपेंसेस, $4 लाख, 1 लाख, 1,20,000, 80,000, 1,50,000, 80,000, 4, 5, 6, 7, 8, 9, 30, 70,000, 10, हे 80 करतो, हे 20,000,
ठीक आहे. 4 आणि 1 5 6 7 8 9 10 11 11 लाख झाले हे. 5 आणि 2 7 8 9 10 11 बरोबर. 11 लाख दोन्ही साईडचे टोटल आहे. समजा किती टोटल आहे? 11 लाख. खाली आपल्याला यायचं आहे. The land and building is valued for rupees 4,50,000 4,50,000. The net profit for the last 3 years were rupees 1,40,000 1,40,000 झालं ना. $2,10,000. The normal rate of return, normal पाहिजे. The normal rate of return is to be 10%. Calculate the value of a share by नंबर 1 किंवा नंबर नाही दिले, बाय नेट असेट अँड यील्ड व्हॅल्यू मेथड. आता या उदाहरणात जर तुम्ही बघितलं, जसं कालच्या उदाहरणात काय दिलं होतं, बॅलन्स शीट दिली होती आणि सरळ सरळ म्हटलं होतं कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ अ शेअर. तर मग तिथं मेथड सांगितली होती का? नाही. आता इथेही जर मेथड नाही सांगितली तर आपण नेट असेट नाही काढू शकतो, यील्ड व्हॅल्यू नाही काढू शकतो. आपल्याला नेट असेट मेथडसाठी काय पाहिजे? असेट पाहिजे, लायबिलिटी पाहिजे. आणि यील्ड व्हॅल्यू मेथडसाठी काय पाहिजे? प्रॉफिट पाहिजे. प्रॉफिट हे मागच्या 3-4 वर्षाचं प्रॉफिट वगैरे पाहिजे आपल्याला, बरोबर ना. तर कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ अ शेअर बाय नेट असेट अँड यील्ड व्हॅल्यू मेथड. म्हणजे नेट असेट मेथड नाही काढायचं आहे आपल्याला, यील्ड व्हॅल्यू मेथड नाही काढायचं आहे. मग नेट असेट मेथड, आता दोन्ही काहून घेतलं मी, कारण दोन्ही मेथड लक्षात येऊन जाते. आणि तिसरी मेथड ही आपण फॉर्म्युला घेऊन घेऊ. तिसरी मेथड कोणती आपली? फेअर व्हॅल्यू. कारण 2 व्हॅल्यू आपण काढून राहिलो तर तिसरी व्हॅल्यू ऑटोमॅटिक निघून जाते. बघा आता इथं आपल्याला काय काय दिलेलं आहे? लायबिलिटीज दिल्या आहे, असेट दिल्या आहे. लायबिलिटी आणि असेट जर दिलेले आहे तर नेट असेट मेथड 100% लागते. कोणती मेथड लागते? नेट असेट मेथड. जर उदाहरणार्थ काय दिलेलं आहे? प्रॉफिट दिलं आहे, हे 3-4 वर्षाचा प्रॉफिट दिला आहे, नॉर्मल रेट ऑफ रिटर्न दिलेला आहे, तर मग कोणती मेथड लागते? यील्ड व्हॅल्यू मेथड. ठीक आहे. म्हणजे इथं तुम्ही दोन्ही मेथडनं कॅल्क्युलेट करू शकता, कारण दोन्ही मेथडच्या व्हॅल्यूज इथं आहेत. आता इथं यांनी सांगितलंच आहे की दोन्ही मेथडनं काढा, तर मग आपल्याला दोन्ही. जर सांगितलं नाही कोणत्या मेथडनं काढा तर तुम्ही 2 पैकी कोणत्या मेथडनं काढू शकता.
जर सांगितलं आहे की या मेथडनं काढा, नेट असेटनं काढा तर नेट असेटनंच काढायचं, यील्ड व्हॅल्यूनं काढा तर यील्ड व्हॅल्यूनंच काढायचं. जर सांगितलं नाही आहे तर मग तुम्ही दोनपैकी कोणतीही मेथड वापरू शकता. ठीक आहे. मग तुम्हाला शोधावं लागेल की उदाहरणात दिलं काय आहे. आता नेट असेट मेथडसाठी काय दिलं असलं पाहिजे आपल्याला, असेट लायबिलिटीज, आणि असेट लायबिलिटी दिल्या असल्या पाहिजे किंवा हे पहा मी काय म्हटलं तुम्हाला, नेट असेट मेथडनं आपण काय करतो आपण नेट असेट मेथडनं सन्ड्री असेट्स मायनस एक्सटर्नल लायबिलिटी. ठीक आहे. याच्या उलटा फॉर्म्युला बनते एक, कोणता माहित आहे, सन्ड्री असेट मायनस एक्सटर्नल लायबिलिटी. जेवढं उत्तर येते ना तेवढंच उत्तर ज्या लायबिलिटी घेत नाही त्या मायनस ज्या असेट घेत नाही त्या, त्याचं उत्तर तेवढंच येईल ना. आता पहा प्रूव्ह करू आपण पहिले काय करू, ज्या असेट लायबिलिटी येते त्या घेऊन उत्तर काढू आणि मग ज्या येत नाही त्या घेऊन काढू. मग ज्या येत नाही त्याचं उलटं करायचं. पहा आता सर्वात पहिले आपण लिहू सोल्युशन. पहिले घेऊ आपण नंबर ए, नेट असेट मेथड. कोणती मेथड घेऊ. आता असं काय लिहित आहे मी इथं, कारण दोन वेगवेगळ्या मेथड आहे म्हणून. जर वेगवेगळे एकच मेथड असती तर मी वर मेथड लिहिली नसते. डायरेक्ट आता ए नंबर मी लिहून राहिलो नेट असेट मेथड, बी नंबर मी लिहिणार यील्ड व्हॅल्यू मेथड. ए मध्ये स्टेप 1 कॅल्क्युलेशन ऑफ, काय काढायचं आपल्याला पहिले, नेट असेट. मग नेट असेट काढतो आपण तेव्हा काय फॉर्म्युला आहे, सन्ड्री असेट्स इकडे घेऊन घेऊ अमाऊंट. ठीक आहे. मग सन्ड्री असेट मध्ये कोणत्या असेट घेतो आपण, असेट साईडच्या सगळ्या असेट घेतो, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, अंडररायटिंग कमिशन, डिस्काउंट ऑन डिबेंचर सोडून. ठीक आहे. मग असेट कोणत्या कोणत्या पहा, लँड अँड बिल्डिंग आहे हे घेतो आपण, पण लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू किती इथं 4 लाख आहे. पण हा काय म्हणते, द लँड अँड बिल्डिंग इज व्हॅल्यूड फॉर रुपीज 4,50,000. तर लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू किती घ्या म्हणते, लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू घेऊ आपण 4,50,000. वर 4 लाख आहे पण हा म्हणते की किती रुपयाला व्हॅल्यूड झाली 4,50,000. बाकी कोणत्या असेटची व्हॅल्यू नाही आहे ते घेतली आपण. त्याच्यानंतर फर्निचर कोणतं घेऊ आपण, 1,80,000. खाली व्हॅल्यू आहे कायची नाही आहे. त्याच्यानंतर आपण घेऊ इक्विपमेंट्स. किती इक्विपमेंट्स, 1,20,000. उपकरणे, गुडविल पण येते याच्यात, गुडविल 80,000. पहा गुडविलची व्हॅल्यू काढताना एक मेथड आहे. गुडविलची व्हॅल्यू काढताना सुपर प्रॉफिट मेथड, कॅपिटलायझेशन मेथड, त्याच्यामध्ये हे काढावं लागते ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉईड. काय काढावं लागते, ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉईड. जसं इथं नेट असेट काढतो का नाही आपण, तसं तिथं सेम फॉर्म्युला ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉईडचा फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला असाच आहे, सन्ड्री असेट मायनस एक्सटर्नल लायबिलिटी. तर त्याच्यामध्ये आपण 6 असेट घेत नाही. म्हणजे गुडविलची व्हॅल्यू काढताना गुडविल घेत नाही, इन्व्हेस्टमेंट घेत नाही, गुडविल, इन्व्हेस्टमेंट, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, डिस्काउंट ऑन डिबेंचर्स, अंडररायटिंग कमिशन हे घेत नाही. म्हणजे गुडविलची व्हॅल्यू काढताना गुडविल घेत नाही आपण, पण शेअरची व्हॅल्यू काढताना गुडविल घेतो. कळलं ना तुम्हाला. म्हणजे इथं कोणत्या असेट घेत नाही, 4च. कोणत्या 4, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, अंडररायटिंग कमिशन, डिस्काउंट ऑन डिबेंचर, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजे गुडविल इथे घेतो. व्हॅल्युएशन कशाचं करू राहिलो आपण, शेअरचं व्हॅल्युएशन करताना गुडविल घेतो, हे लक्षात ठेवा, हा इम्पॉर्टंट आहे. सन्ड्री डेटर्स हे पण घेतो आपण इथं. किती आहे, 1,50,000. त्याच्यानंतर कॅश इन हँड पण घेतो. कॅश इन हँड किती आहे, 80,000. कॅश ॲट बँक 70,000. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आपण घेत नाही. टोटल करायची 4, 5, 6, 7, 8, 50, 9, 10, 80, 11, 30, 11,30,000. किंवा याची टोटल किती आहे, 11 लाख. याच्यातून किती घेतले नाही आपण, 20. मग 11 मधून 20 गेले 10,80,000. 10,80,000 मध्ये 50 वाढले,
म्हणजे 11,30,000 किंवा टोटल करायची कॅल्क्युलेटर सरळ सरळ मायनस एक्सटर्नल लायबिलिटीज किंवा आउटसाइडर्स लायबिलिटीज. मग लायबिलिटीज कोणत्या घ्यायच्या नाही? शेअर कॅपिटल, एनी रिझर्व, एनी फंड, प्रॉफिट लॉस घ्यायचं नाही. कोणत्या घ्यायचं? सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्स किती आहे? 50,000. बिल्स पेएबल, बिल्स पेएबल 20,000 आणि बँक लोन 1,50,000. हे किती झाले मग? 1,00,000. हां म्हणजे मायनस करून ना 9,10,000 झाले. मायनस करून याला नाव देऊ आपण इज इक्वल टू नेट असेट. 9,10,000. स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 2 इकडे घेतो. हां स्टेप नंबर 2 काय आपले? कॅल्क्युलेशन ऑफ व्हॅल्यू ऑफ अ शेअर. व्हॅल्यू ऑफ अ शेअर. व्हॅल्यू ऑफ अ शेअर बरोबर नेट असेट अपॉन नंबर ऑफ शेअर्स. मग नेट असेट किती आली आपली? 9,10,000 भागेला नंबर ऑफ शेअर्स किती आहे? नंबर ऑफ शेअर किती आहे? हे बघ 5,00,000 शेअर कॅपिटल आहे, 10 रुपये मूल्य आहे. 5,00,000 भागेला 10 50,000 किंवा 50,000 शेअर आहे, 10 रुपयानं 5,00,000 झाले. इथं जर 50,000 शेअर नसते तर आपण काय केलं असतं? 5,00,000ला 10नं भागलं असतं. हे 5,00,000 रुपये आहे. हां हे अमाऊंट आहे ना. आपल्याला काय पाहिजे? शेअर्स पाहिजे आपल्याला. मग 5,00,000 शेअर किती रुपयाचा एक आहे? 10चा. मग 5,00,000ला जर 10नं भागलं तर किती नंबर ऑफ शेअर निघते ना? किती आहे? 50,000 शेअर्स आहे. 50,000नं भागायला 18.2 पर शेअर. ठीक आहे 18.2 रुपये म्हणू शकतो आपण. 18.2 रुपये. मग आपण काय लिहू? व्हॅल्यू ऑफ अ शेअर. व्हॅल्यू ऑफ अ शेअर. आता इथं अ शेअर आल्यामुळं एक शेअर आला किती? 18.20 रुपीज. ठीक आहे पर शेअर इथं लिहायची गरज नाही. का? कारण इथं अ शेअर आला ना ऑलरेडी, म्हणून नाही म्हणजे इच किंवा पर शेअर तिकडे लिहायची गरज नाही. समजलं का तुम्हाला हे? ओके. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती पहा. आता मी काय म्हटलं? नेट असेट तुमची आपली किती आली? हे काय? हे कोणत्या फॉर्म्युल्यानं आली? जे पद घेतो त्या फॉर्म्युल्यानं. जे पद घेतो म्हणजे म्हणजे फॉर्म्युल्यामध्ये येते त्याच्यानुसार आली ना हे. आता जे पद घेत नाही म्हणजे जे पद फॉर्म्युल्यात घेत नाही त्याच्यानुसार काढून पहा. आता फॉर्म्युल्यात आपण कोणते घेत नाही उलटं करायचं. मग त्याचं जसं आता आपण असेट मायनस लायबिलिटी करतो का नाही, सरळ फॉर्म्युल्यात काय करतो आपण? असेट मायनस लायबिलिटी करतो म्हणजे नेट असेट निघते. आता जेव्हा आपण उलटं करू राहिलो, उलटं म्हणजे जे पद येते मायनस जे पद मायनस होते ते घेतले आपण. आत्ता जे पद येतच नाही, जे पद फॉर्म्युल्यात येत नाही ते घेऊ. मग येत नाही कोणते? असेट साईडचे येत नाही, लायबिलिटीचे येत नाही. मग इथं उलटं करायचं, पहिले लायबिलिटी घ्यायची मग असेट. समजलं? मग लायबिलिटी कोणती? हां शेअर कॅपिटल, एनी रिझर्व, एनी फंड, प्रॉफिट लॉस. ठीक आहे मग याची टोटल करून पहा किती येते? 5,00,000 प्लस 2 7,00,000 आणि 1,80,000 किती झाले? 8,80,000. अजून कोणती येते का? नाही. ठीक आहे मायनस जे असेट येत नाही. कोणती असेट येत नाही? प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस किती? 20,000. मग पहा 8,80,000 मधून 20 गेले 8,60,000. आता तुम्ही म्हणाल मग 8,60,000 कोण नाही आले? हे
कोण नाही आले? कारण इथं लँड अँड बिल्डिंग वाढली आहे ना 50,000, तर हे 50,000 प्लस करून पहा. 50,000 वाढली आहे ना, ही वाढ झाली आहे ना. तर आपण काय करू पहा, पटतंय का पहा, हे मायनस नाही करायचे आहे, हे वाढ झाली आहे ना, तर हे प्लस करावं लागेल आपल्याला. म्हणजे आपल्याला ज्या लायबिलिटी घेत नाही, म्हणजे ज्या लायबिलिटी फॉर्म्युल्यात घेत नाही, कोणत्या? ह्या लायबिलिटी 5 लाख, 2 लाख, 7 लाख, 8 लाख 80 मधून जे येत नाही ते मायनस. म्हणजे जे असेट घेत नाही आपण, कोणती असेट घेत नाही? 20 वाली. तर मग 8 लाख 80 मधून 20 गेले 8 लाख 60 प्लस हे 50 एक्स्ट्रा आहे. 50,000 वाढली नाही, मग हे 50 प्लस करा, म्हणजे किती येते? 8 लाख 60 आणि 50 9 लाख 10,000 तेवढेच येते. समजलं तुम्हाला? म्हणजे ज्या असेट घेतो मायनस ज्या लायबिलिटी घेतो त्या मायनस करून जे नेट असेट येते तेच. ज्या लायबिलिटी घेत नाही त्या मायनस ज्या असेट घेत नाही त्या प्लस जर कोणत्या असेटची व्हॅल्यू वाढली असेल तर ते प्लस करायची. कळलं का? कमी झाली असेल तर मायनस करायची. आलं ना लक्षात? असेटची व्हॅल्यू वाढली असेल तर प्लस करायची आणि कमी झाली असेल तर मायनस करायची. समजलं का? सारखीच येते. हे झाली नेट असेट. त्याच्यानंतर नेट असेट अपॉन नंबर ऑफ शेअर्स म्हणजे व्हॅल्यू अपॉन शेअर. सिंपल फॉर्म्युला आहे. कळलं तुम्हाला? एखाद्या वेळेस उलट येते. उदाहरणार्थ उलट म्हणजे जे पद येत नाही फॉर्म्युल्यात ते दिले राहते आणि कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ शेअर बाय नेट असेट मेथड. कोणती मेथड? नेट असेट. आणि मग फॉर्म्युला कोणता वापरावा लागते? ज्या व्हॅल्यू ज्या लायबिलिटी येत नाही त्या मायनस ज्या असेट येत नाही त्या, मग येते नेट असेट. समजलं का? म्हणजे उलटा फॉर्म्युला केला तरी उत्तर तेवढंच येते ना. समजलं का तुम्हाला? ओके, पुढे जाऊ आपण. आता आपल्याला दुसरी मेथड सोडवायची. कोणती? यील्ड व्हॅल्यू मेथड. म्हणजे आपण लिहू इथं बी, यील्ड व्हॅल्यू मेथड. आता यील्ड व्हॅल्यू मेथडमध्ये 3 स्टेप आहे. किती स्टेप आहे? 3. स्टेप 1 कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. काय काढावं लागते? ॲव्हरेज प्रॉफिट. मग ॲव्हरेज प्रॉफिटचा फॉर्म्युला काय आहे? ॲव्हरेज प्रॉफिट बरोबर टोटल प्रॉफिट अपॉन टोटल इयर्स. टोटल प्रॉफिट म्हणजे हे 3 वर्षाचं प्रॉफिट दिलेलं आहे बघा. किती आहे? 1 लाख प्लस 1,40,000 प्लस 2,10,000 भागेला 3. पटतंय ना? 1 आणि 1 2,40,000 2,50,000 4,50,000 भागेला 3 तर 1,50,000 येते. झालं? हे झालं आपलं ॲव्हरेज प्रॉफिट. याच्यावर काही ॲडजस्टमेंट वगैरे आहे का प्रॉफिटवर? नाही आहे. म्हणजे प्रॉफिटबद्दल काही सांगितलं आहे का विशेष? नाही. फक्त 3 वर्षाचा प्रॉफिट दिला आहे आणि त्या प्रॉफिटवर काही बोलला नाही तो विशेष. समजलं? कळलं ना तुम्हाला? 3 वर्षाचा प्रॉफिट आहे ना. किती वर्षाचा प्रॉफिट आहे? 3. 1 2 3 याची टोटल केली, याला 3 न भागलं, ॲव्हरेज प्रॉफिट आलं. पहिले काय काढतो आपण यील्ड व्हॅल्यू मेथडमध्ये? ॲव्हरेज प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिटचा फॉर्म्युला काय आहे? टोटल प्रॉफिट अपॉन नंबर ऑफ इयर्स किंवा टोटल इयर्स. टोटल प्रॉफिट अपॉन टोटल इयर्स. तर टोटल प्रॉफिट कोणता? हे जेवढ्या वर्षाचं प्रॉफिट आहे ते. जर हे दिलं नसतं तर मी काय केलं असतं? हे प्रॉफिट घेतलं असतं 1,80,000 आणि हे एकाच वर्षाचं आहे तर याला 1नंच भागलं असतं. समजलं का तुम्हाला? हे दिलं नसतं तर, पण हे दिलं पाहिजे. काय पाहिजे? नॉर्मल रेट ऑफ रिटर्न पाहिजे आपल्याला, कारण त्याचं काम आहे पुढे. कळलं का तुम्हाला? हे ॲव्हरेज प्रॉफिट झालं. आता आपल्याला काढावं लागते रेट ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. काय काढावं लागते आपल्याला? रेट ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. स्टेप 2 कॅल्क्युलेशन ऑफ रेट ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. रेट ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. तर रेट ऑफ ॲव्हरेज प्रॉफिटचा फॉर्म्युला आहे रेट ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट बरोबर ॲव्हरेज प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिटचा रेट कोणासोबत काढायचा? ॲव्हरेज प्रॉफिट गुणेला पेड अप कॅपिटल, पेड अप शेअर कॅपिटल, पेड अप शेअर कॅपिटल गुणेला 100. रेट काढायचा आहे ना. रेट म्हणजे पर्सेंटेज म्हणजे गुणेला 100. मग ॲव्हरेज प्रॉफिट आला आहे 1,50,000
भागेला पेड अप शेअर कॅपिटल म्हणजे लायबिलिटीला आहे, लायबिलिटीला पेड अप शेअर कॅपिटल कुठे आहे, लायबिलिटीला आहे. शेअर कॅपिटल किती आहे, 5 लाख. किती आहे, 5 लाख गुणिले 100 करा. किती येते मग, 1,50,000 भागेला 5 लाख गुणिले 100 करा कॅल्क्युलेटर. 30%. किती येते, 30%. रेट ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट बरोबर 30%. हा झाला रेट ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. एनी डाऊट, नाही समजलं. रेट ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट कोणाचा, ॲव्हरेज प्रॉफिटचा कोणासोबत काढायचा, पेड अप कॅपिटल गुणिले 100 म्हणजे पर्सेंटेज आला. आता स्टेप नंबर 3, कॅल्क्युलेशन ऑफ व्हॅल्यू ऑफ अ शेअर. A share, value of a share, value of a share कोणती व्हॅल्यू आहे, हे यील्ड व्हॅल्यू आहे बरोबर. काय फॉर्म्युला आहे यील्ड व्हॅल्यूचा, रेट ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट, रेट ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट अपॉन NRR इंटू ओल्ड व्हॅल्यू ऑफ अ शेअर, ओल्ड व्हॅल्यू ऑफ अ शेअर. दिसते नाही, फॉर्म्युला लक्षात ठेवा लागते व्यवस्थित. पहा पहिले आपण काय काढलं, ॲव्हरेज प्रॉफिट काढलं. मग ॲव्हरेज प्रॉफिटचा काय काढला, रेट कोणासोबत, पेड अप कॅपिटल सोबत. मग ॲव्हरेज प्रॉफिटचा रेट काढला तर रेट ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट भागेला NRR गुणिले ओल्ड व्हॅल्यू ऑफ अ शेअर. मग रेट ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट किती आला, 30 भागेला NRR आहे 10 गुणेला NRR 10 आहे ना, उदाहरणात पहा खाली, आणि गुणेला ओल्ड व्हॅल्यू ऑफ अ शेअर. हे पहा NRR आहे इथं, हे पहा NRR दिसते का, NRR नॉर्मल रेट ऑफ रिटर्न झाला. NRR किती आहे, 10 तो घेतला आपण. आता आपल्याला काय पाहिजे, ओल्ड व्हॅल्यू ऑफ, हे व्हॅल्यू नाही ओल्ड, हे ओल्ड नाही, हे तर मेथड न काढली. ओल्ड व्हॅल्यू म्हणजे हे इच्छी, म्हणजे 2 नंबरच्या मेथडमध्ये तुम्हाला शेअर कॅपिटलचंही काम आहे, पहा ना, शेअर कॅपिटलचंही काम आहे आणि या पर शेअर व्हॅल्यूचंही काम आहे. नेट असेट मेथडमध्ये कोणाचं काम आहे तुम्हाला, नंबर ऑफ शेअरचं. नेट असेटमध्ये कोणाचं काम आहे, नंबर ऑफ शेअरचं. म्हणून यील्ड व्हॅल्यूमध्ये पेड अप कॅपिटलचंही काम आहे आणि ह्या 10 रुपये व्हॅल्यू आहे त्याची, जुनी व्हॅल्यू किती आहे त्याची, 10. मग आपण गुणेला 10 करू, 30 गुणेला 10 भागेला 10 म्हणजे 30 रुपये येते. किती येते, 30. मग आपण काय लिहू, यील्ड व्हॅल्यू ऑफ अ शेअर, बरोबर 30 रुपीज. हे झाली यील्ड व्हॅल्यू. आता त्याने जर सांगितलं असतं की फेअर व्हॅल्यू काढा तर त्याही काढली असते आपण. कोणती, फेअर व्हॅल्यू. सी, कॅल्क्युलेशन ऑफ फेअर व्हॅल्यू ऑफ अ शेअर. फेअर व्हॅल्यूचा फॉर्म्युला एकच नंबर आहे, फेअर व्हॅल्यू ऑफ अ शेअर बरोबर इंट्रिन्सिक व्हॅल्यू. इंट्रिन्सिक व्हॅल्यू म्हणजे नेट असेट मेथडनं काढलेली व्हॅल्यू प्लस यील्ड व्हॅल्यू अपॉन 2. इंट्रिन्सिक व्हॅल्यू म्हणजे हे जे पहिली मेथड नाही का आपली, हे नेट असेट मेथड, यानं काढलेली शेअरची व्हॅल्यू किती आहे, 18.20. 18.20 प्लस यील्ड व्हॅल्यू किती आहे, 30 भागेला 2 किती येते, 48.20 भागेला 2 24.10 रुपये. मग फेअर व्हॅल्यू ऑफ अ शेअर बरोबर 24.10 रुपये. हे झाली फेअर व्हॅल्यू. समजलं का तुम्हाला. फेअर व्हॅल्यू जर सांगितली
तर फेअर व्हॅल्यू कार्यक्रम मोठा आहे. फेअर व्हॅल्यूचा फॉर्म्युला जरी एकच असला तरी याच्यामध्ये तुम्हाला इंट्रिन्सिक व्हॅल्यू पाहिजे आणि इल्ड व्हॅल्यू पाहिजे. म्हणजे इंट्रिन्सिक व्हॅल्यू मेथडही वापरा लागते, इल्डही वापरा लागते. त्याच्यापेक्षा एक कोणती पुरली दोघांपैकी पहिल्या दोघांपैकी. समजलं का तुम्हाला? सांगा, याच्यामध्ये काही अडचण आहे? तर अशा प्रकारचं हे एक्झाम्पल आहे. काय म्हणते त्याला? व्हॅल्युएशन ऑफ शेअर. व्हॅल्युएशन ऑफ शेअर करताना 3 मेथड आहे. कोणत्या कोणत्या? नेट असेट मेथड, इल्ड व्हॅल्यू मेथड. नेट असेट मेथडमध्ये काय करायचं? पहिले नेट असेट काढायची. नेट असेट काढायसाठी काय फॉर्म्युला आहे? सन्ड्री असेट मायनस एक्सटर्नल लायबिलिटी. सन्ड्री असेट कोणत्या घ्यायच्या नाही त्या लक्षात ठेवा. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, अंडररायटिंग कमिशन, डिस्काउंट ऑन डिबेंचर ह्या घ्यायच्या नाही. बाकीच्या सगळ्या घ्यायच्या. त्याचं जर रिव्हॅल्युएशन झालं असेल खाली तर त्या व्हॅल्यू घ्यायच्या आणि मायनस करायच्या एक्सटर्नल लायबिलिटी. एक्सटर्नल लायबिलिटीमध्ये कोणत्या लायबिलिटी घ्यायच्या नाही? शेअर कॅपिटल, एनी रिझर्व, एनी फंड, प्रॉफिट अँड लॉस घ्यायचं नाही. बाकीच्या लायबिलिटी मायनस करायच्या. मग जे येईन त्याला नाव द्यायचं नेट असेट. नेट असेट भागेला नंबर ऑफ शेअर्स म्हणजे व्हॅल्यू ऑफ अ शेअर. कोणती व्हॅल्यू? इंट्रिन्सिक व्हॅल्यू. मग दुसरी मेथड आहे आपली इल्ड व्हॅल्यू मेथड. त्याच्यामध्ये ॲव्हरेज प्रॉफिट दिलं असेल, म्हणजे प्रॉफिट दिलं असेल 2-3 वर्षाचं, तर त्याच्यावर ॲव्हरेज प्रॉफिट काढायचं. टोटल प्रॉफिट आपण टोटल इयर्स त्या टोटल प्रॉफिटची टोटल करायची. त्याला तेवढ्या वर्षानं, जेवढ्या वर्षाचं प्रॉफिट असेल त्याला 5 वर्षाचं प्रॉफिट असेल तर 5 भागायचं. इथं 3 वर्षाचा प्रॉफिट होतो त्याला 3 भागलं, ॲव्हरेज प्रॉफिट काढलं. मग रेट ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट काढलं. रेट ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट कसं काढायचं? ॲव्हरेज प्रॉफिट भागेला पेड ऑफ कॅपिटल गुणिले 100. ॲव्हरेज प्रॉफिटचा रेट काढला. मग कॅल्क्युलेशन ऑफ व्हॅल्यू ऑफ अ शेअर. इल्ड व्हॅल्यू ऑफ अ शेअर बरोबर रेट ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट भागेला NRR गुणिला ओल्ड व्हॅल्यू ऑफ अ शेअर. मग हे कॅल्क्युलेशन केलं, उत्तर आलं 30. समजलं का? आणि मग फेअर व्हॅल्यू काढतो म्हटलं तर मग इंट्रिन्सिक व्हॅल्यू प्लस इल्ड व्हॅल्यू भागेला 2. इंट्रिन्सिक व्हॅल्यू म्हणजे पहिल्या मेथडची व्हॅल्यू प्लस दुसऱ्या मेथडची व्हॅल्यू भागेला 2. उत्तर आलं 24.10. सांगा, समजलं? ओके, धन्यवाद. पार्टी आपली आभारी आहे.